हरे कृष्णा. प्रेक्षक हो, आपले गीता जीवनीमध्ये स्वागत आहे. भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय 4, श्लोक क्रमांक 24. ब्रह्मार्पणं ब्रह्महविः ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतं ब्रह्मैव तेन गंतव्यं ब्रह्मकर्म समाधिना. भाषांतर. कृष्ण भावनेमध्ये पूर्णपणे तल्लीन झालेल्या मनुष्याला निश्चितच भगवत धामाची प्राप्ती होते, कारण तो आध्यात्मिक क्रियात पूर्णपणे निमग्न झालेला असतो. या आध्यात्मिक क्रियांमध्ये हवन सुद्धा आध्यात्मिक स्वरूपाचे म्हणजे ब्रह्मरूप आहे आणि हवी सुद्धा आध्यात्मिक स्वरूपाचीच आहे. तर प्रेक्षक हो, आपण मागील भागात पाहिलं की कृष्ण भावना भावित मनुष्याचे प्रत्येक कार्य यज्ञ स्वरूप असते. तेव्हा भक्ताची आणि भगवंतांची इच्छा एक समान होते आणि मग भक्त या संसाराकडे कोणत्या दृष्टिकोनातून बघतात हे म्हणजेच उत्तम वैष्णवांचा दृष्टिकोन या श्लोकामध्ये सांगण्यात आलेला आहे. प्रेक्षक हो, आपल्या आजूबाजूला भरपूर भौतिक प्रदूषण असते, भौतिक वातावरण असते आणि आजूबाजूचे लोक भौतिकतेकडे जाण्यासाठी आपल्याला उत्तेजितही करीत असतात. या भौतिक जगामध्ये आपल्याला भौतिक कार्य करावी लागतात, ज्याची फळे भोगण्यासाठी आपण पुन्हा पुन्हा येथे येतो. प्रेक्षक हो, जेव्हा एखादा मनुष्य दुधापासून बनवलेले पदार्थ जसे की पेढे, बर्फी, कलाकंद इत्यादी गरजेपेक्षा जास्त खातो तेव्हा त्याचे पोट बिघडते. परंतु त्याला जर दही खायला दिलं तर त्याचं बिघडलेलं पोट पुन्हा सुस्थितीत येतं, जे दही दुधापासूनच बनवलेलं असतं. त्याचप्रमाणे विषयासक्त बद्ध जीव कृष्ण भावनेद्वारे बरा होऊ शकतो. म्हणजे आपण या भौतिक जगात असल्यामुळे भौतिक प्रदूषणामुळे आपली ही चेतना मलिन होते. जर आपल्याला या भौतिकतेतून कायमचं बाहेर पडायचं असेल तर एकच विद्या आहे, ती म्हणजे कृष्ण भावना. या भौतिक जगात राहूनच कृष्ण भावना भावित होऊन या भौतिक परिस्थितीतून आपण कायमचं बाहेर पडू शकतो. हे खूप सोपं आहे. प्रेक्षक हो, ही एक प्रक्रिया आहे. याने भौतिक चेतनेला आध्यात्मिक चेतनेमध्ये परावर्तित करता येते. उदाहरणार्थ, जर घोड्यांची प्रजाती आहे आणि घोडा आणि घोडीमध्ये स्पर्धा लागली आणि त्यांच्यामध्ये कोणी एक जण जिंकला तर आपल्याला त्यांना काय फरक पडणार आहे? काहीच नाही, कारण आपण घोड्यांच्या प्रजातीमध्ये नाही तर आपण मनुष्य प्रजातीचे आहोत. म्हणून एखादा पुरुष जेव्हा एखाद्या सुंदर स्त्रीला बघतो तेव्हा तो प्रभावित होतो, परंतु इतर प्रजातींना बघून प्रभावित होत नाही, कारण आपली चेतना त्यांच्याबरोबर संपर्कात नसते. त्याचप्रमाणे आपली चेतना भौतिक संसारामध्ये लागलेली आहे, म्हणून आपण प्रभावित आहोत. प्रेक्षक हो, आपण जेव्हा आपली चेतना शुद्ध भक्तांच्या संपर्कात आणू, त्यांच्याकडून भगवत कथा श्रवण करण्यामध्ये, नाम जपामध्ये लावू, तेव्हा तीही प्रभावित होऊन आध्यात्मिक होईल आणि मग आपल्याला या संसारामध्ये काय घडतंय याने फरक पडणार नाही. भौतिक जगामध्ये घडणाऱ्या गोष्टींनी सुख दुःख वाटणार नाही. म्हणून भगवंत सांगतात की आपल्या भौतिक अशुद्ध मनाला शुद्ध आध्यात्मिक बनवण्यासाठी प्रक्रिया आहे, त्याला कृष्ण भावना भक्ती म्हणतात. ती केव्हा साध्य होते? तर आपण या भौतिक जगातील भौतिक कर्म देखील कृष्ण भावना भावित होऊन श्रीकृष्णांची सेवा म्हणून करू तेव्हा. उदाहरणार्थ, जेव्हा आपल्याला कोणाचा वाढदिवस साजरा करायचा असतो तेव्हा हे जरी भौतिक कार्य असलं तरी आपण त्या कार्याला आध्यात्मिक बनवू शकतो. तसे तर बर्थडे पार्टीमध्ये म्युझिकच्या ऐवजी कीर्तन करण्यासाठी मंदिरातून भक्तांना बोलवून सामान्य डान्सऐवजी डान्सिंग कीर्तन केलं. भगवंतांना भोग दाखवलेला बर्थडे फिस्ट आणि बर्थडे केकचा प्रसाद सर्वांना दिला. त्यानंतर थोडी भगवत कथा केली. अशा प्रकारे आपण थोडासा बदल करून भौतिक गोष्ट आध्यात्मिक बनवू शकतो. या फरकालाच सामान्यपणे यज्ञ म्हणतात. यज्ञ म्हणजे तीच गोष्ट जी कृष्ण भावना भावित होऊन श्रीकृष्णांच्या प्रसन्नतेसाठी केली जाते आणि मग सर्व वातावरण आध्यात्मिक होते. कारण भगवंतच म्हणजे ब्रह्मच दिव्य किंवा आध्यात्मिक आहेत आणि त्यांच्या दिव्य शरीरापासून निघणाऱ्या किरणांना ब्रह्मज्योती म्हटलं जातं. हे त्यांचे आध्यात्मिक तेज आहे. प्रत्येक गोष्ट या ब्रह्मज्योतीमध्येच स्थित असते बरं का. भगवंतांच्या सृष्टीच्या बाहेर असं काहीच नाही. म्हणून या ब्रह्मज्योतीचाच एक भाग म्हणजे हे भौतिक जगत होय. ज्याप्रमाणे सरकार शहरांमध्येच एका ठिकाणी तुरुंग बनवते, त्याचप्रमाणे भगवंतांनीही आपल्या इच्छेमुळे हे भौतिक जगत याच आध्यात्मिक जगतात बनवलेलं आहे, जे मायेनं भ्रमाच्या ढगांनी आच्छादिलेलं असतं एवढंच. जर आपण या भौतिकतेकडे झुकलो तर फसतो
आणि कृष्ण भावनेद्वारे आध्यात्मिकतेकडे झुकलो तर या भौतिक जगातून नक्कीच बाहेर पडतो, आध्यात्मिक जगतात परत जातो. म्हणून भौतिक आवरण कृष्ण भावनेद्वारे तत्काळ काढून टाकता येतं आणि मग कृष्ण भावने प्रित्यर्थ केलेलं कोणतंही कर्म यज्ञ बनतं. मग त्या यज्ञामध्ये अर्पण केली जाणारी आहुती, त्या यज्ञाची प्रक्रिया, अर्पण करणारा आणि अर्पण केलेलं स्वीकारणारा, त्यापासून मिळणारं फळ, या सर्वांचा समावेश म्हणजेच ब्रह्म किंवा परमसत्य होय. उदाहरणार्थ, आपण नेहमी म्हणतो की जप करा, हरे कृष्ण महामंत्राचा जप करा. आपण जेव्हा लक्षपूर्वक जप करतो तेव्हा तो आपल्याकडून यज्ञच घडतो. परंतु ज्याप्रमाणे यज्ञ करणारा यज्ञामध्ये तूप घालण्याऐवजी यज्ञाच्या बाहेर तूप घालत असेल तर त्याने त्या यज्ञातील अग्नी प्रज्वलित होणार नाही. त्याप्रमाणे आपण केवळ आपल्या जिभेद्वारे मंत्र म्हटलो पण आपली चेतना जर तेथे नसेल, आपलं लक्ष जर तेथे नसेल तर तो यज्ञ संपन्न होणार नाही. म्हणून आपण एकाग्रतेने जप केला पाहिजे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आणि मग त्यापासून मिळणारं फळ म्हणजेच यज्ञशिष्ट, म्हणजे आपलं हृदय शुद्ध होतं, आपला आत्मा जागृत होतो, आपण आहे तशा सर्व गोष्टींना समजू शकतो. भगवंतांनी भगवद्गीतेमध्ये आतापर्यंत भक्तांचे जे गुण सांगितले आहेत ते स्वतःमध्ये विकसित करू शकतो. अशा प्रकारे या यज्ञाद्वारे आपल्याला भरपूर फायदा होतो आणि शेवटी आपण भगवद्धामी परततो. हे परमसत्य आहे. अशा प्रकारे सर्व काही आध्यात्मिक आहे, परंतु जेव्हा ते मायेने आच्छादित होते तेव्हा ते भौतिक होते आणि मग त्याला पदार्थ असे म्हटले जाते. जेव्हा त्या पदार्थाचा उपयोग पुन्हा त्या परमसत्याप्रित्यर्थ म्हणजे भगवंतांप्रित्यर्थ केला जातो तेव्हा पदार्थाला पुन्हा दिव्यत्व प्राप्त होते, म्हणजे ते आध्यात्मिक बनते. मायेने आच्छादित भावनेचे रूपांतर ब्रह्म किंवा परमतत्वामध्ये करणे म्हणजेच कृष्ण भावना होय. उदाहरणार्थ, कोणतीही गोष्ट जसे की मोबाईल, लॅपटॉप इत्यादी जेव्हा आपण आपल्यासाठी, आपल्या इंद्रियतृप्तीसाठी वापरतो तेव्हा ती भौतिक बनते. परंतु तीच गोष्ट जेव्हा आपण श्रीकृष्णांच्या सेवेमध्ये लावतो तेव्हा ती शुद्ध होते, आध्यात्मिक होते. उदाहरणार्थ, हा मोबाईल ज्यावर हे शूटिंग होत आहे, हा कॉलर माईक, ही रिंग लाईट आणि ही वेळ आहे, हे सर्व काही आपल्या इंद्रियतृप्ती करता नाही तर भगवंतांच्या उपदेशांचा, भगवद्गीतेचा प्रचार करण्यासाठी त्यांच्या सेवेत वापरलेला आहे. म्हणून हे सर्व काही शुद्ध आहे, आध्यात्मिक आहे. प्रेक्षक हो, खरं तर भौतिक काहीच नाही, सर्व काही आध्यात्मिकच आहे. परंतु काही गोष्टींना जेव्हा आपण श्रीकृष्णांच्या सेवेपासून वेगळे करतो आणि आपल्या स्वतःच्या भोगामध्ये वापरतो तेव्हा त्या गोष्टी भौतिक होतात. परंतु त्या गोष्टी पुन्हा भगवंतांच्या सेवेत लावल्या तर त्या पुन्हा आध्यात्मिक होतात. त्याचप्रमाणे प्रत्येक आत्मा भगवंतांचा आध्यात्मिक अंश आहे, परंतु तो या भौतिक जगात येतो तेव्हा तो भौतिक शरीराने आच्छादित होतो. सूक्ष्म शरीर जे मन, बुद्धी, अहंकाराने बनलेलं आहे आणि त्यावर स्थूल शरीर म्हणजे जे पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश या पंचतत्वांपासून बनलेलं आहे, हे शरीर जेव्हा भगवंतांच्या भक्तीमध्ये लागतं म्हणजे ते आपण भगवंतांच्या सेवेत, हरिनामात, भगवद्गीता, भागवताच्या पठणात इत्यादी भक्तिमय कार्यात लावतो तेव्हा ते पुन्हा आध्यात्मिक होते. आणि मग अशा प्रकारे जेव्हा आपण पूर्णपणे कृष्ण भावनेमध्ये तल्लीन होतो तेव्हा आपण समाधीस्थ होतो. प्रेक्षक हो, समाधी म्हणजे केवळ डोळे बंद करून एका ठिकाणी ताठ बसणं नव्हे, तर समाधी म्हणजे जेव्हा सतत आपले चित्त भगवंतांवर स्थिर होतं. उदाहरणार्थ, एखादा पुजारी जर भगवंतांची एकाग्रतेने आरती करत असेल तर ती आहे समाधी. एखादा लक्षपूर्वक प्रेमानं हरिनाम घेत असेल तर ती आहे समाधी. अशा प्रकारे प्रत्येक शुद्ध भक्त नेहमी सतत समाधीस्थ असतात. त्यांचं मन सतत श्रीकृष्णांमध्ये स्थित असतं. उदाहरणार्थ, गोपी. अशा दिव्य भावनेमध्ये जे काही केलं जातं त्याला म्हणतात यज्ञ. अशा प्रकारे आध्यात्मिक भावनेच्या या स्तरावर प्रत्येक गोष्ट जी भक्त करतात ते सर्व काही आध्यात्मिक होतं. हे सर्व काही परब्रह्मामध्ये एकत्रित होतं, म्हणजेच आपल्यामध्ये आणि भगवंतांमध्ये एकता होते. म्हणजे आपण सर्वजण भगवंतांच्या सेवेसाठी एकत्र येऊन एकाच हेतूसाठी कार्य करतो. उदाहरणार्थ, आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ म्हणजेच इस्कॉन मार्फत पूर्ण जगामध्ये मनुष्याच्या उद्धारासाठी पोटतिडकीनं कार्य चालू आहे.
म्हणून प्रेक्षक हो, जीवनात आनंदी राहण्यासाठी आपण आपल्यावर आच्छादित झालेले मायेचे आवरण कृष्ण भावनेद्वारे दूर केलं पाहिजे आणि प्रत्येक कर्म भगवंतांप्रती यज्ञ रूपाने करून समाधिस्थ झालं पाहिजे. पुढील भागात आपण भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायातील पुढील श्लोकांवर मनन करू. कुठेही करू शकतो असा हरिनाम यज्ञ करूयात. भोग करून या भौतिक जगात खितपत न पडता भगवंतांची भक्ती करून भवबंधनातून मुक्त होऊयात. धन्यवाद. हरे कृष्ण.